मंडळी, आज आपण बनवणार आहे गावरान चिकन. एकदम नकली झटका. मी आता ते स्वच्छ धुवून घेतलंय. त्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे, थोडं म्हणजे 2 चमचे. नंतर आपण हळद लावणार आहे त्याला. हळद आणि मीठ आपण छान लावून घ्यायचे त्याला, म्हणजे त्याची चिकनला चव येते थोडी. आपण याला आता हळद मीठ लावून ठेवले. आता आपण दुसरी तयारी करू. आपण एक मोठा कांदा घेणार आहे, त्यानंतर लसूण घेणार आहे आणि आपण थोडं खोबरं पण टाकणार आहे त्या रश्यामध्ये. खोबरं बारीक करून घेतलं. आता आपण लसूण बारीक करणार आहे, थोडेसे गावरान कोथिंबीर घालणार आहे, मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे ते सगळं. ते बघा लसूण पूर्ण बारीक झाले. आता आपण कांदा परतून घेऊया. त्यासाठी कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला. चिकन खाताना त्याचा वास वगैरे लागला. कांदा आणि खोबरं परतून घ्यायचं आपल्याला आधी. तर बघा आपण मसाल्यासाठी 2 मोठे कांदे भाजून घेतलेले होते. आपल्याला गावाकडे चुलीवर बघा कांदे मस्त मिळतात. आणि गावाला अशी भाजी बनवतो कांदा भाजून. आता तेलात परतलेला कांदा झाला. आता आपल्याला खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर ते पण त्याच्यात छान परतून घ्यायचं. नंतर आपण खोबरं आणि लसूण फोडणीला नाही घातलं तरी चालतंय, कारण आपण पिवळं शिजतानेच घालतो ना त्याच्यामध्ये सगळं खोबरं, लसूण, कोथिंबीर, कांदा. आता आपण त्याच्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन टाकणार.